नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहोत प्रथम सत्र परीक्षा 2025 इयत्ता 10वी विषय इंग्लिश। वेळ आहे 3 तास आणि गुण आहेत 80। तर अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका मागील काही वर्षाच्या आपल्या चॅनलवरती ऑलरेडी मी टाकलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहू शकता, अधिक सराव करू शकता, प्रॅक्टिस करू शकता, कारण सरावानेच माणूस सराईत बनतो। तर अशा प्रकारचे खूप सारे प्रश्नपत्रिका जर सोडवल्या तर नक्कीच तुम्हाला तुमच्या आकलन शक्तीमध्ये आणि मार्कामध्ये वाढ होणार आहे। चला तर प्रत्यक्षात आपण व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राइब, लाईक, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत फर्स्ट सेमिस्टर एक्झाम 2025 इयत्ता 10वी विषय आहे इंग्लिश। वेळ आहे 3 तास आणि मार्क्स आहेत 80। तर ही प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत। चला तर मग आपण सुरुवात करूया प्रत्यक्षात। क्वेश्चन नंबर 1 विचारले तुम्हाला, डू ॲज डायरेक्ट एनी फॉर 8 गुणांसाठी आहे हा। तर हे तुम्हाला चारही याच्यामधील प्रश्न तुम्हाला एनी 4 आहेत, तर एनी 4 तुम्हाला सोडवायचे आहेत। अतिशय सोपा पेपर आहे, काही कठीण नाही, फक्त तुम्ही तो बारकाईने वाचणं गरजेचं आहे। जसे की फॅमिली, पहा किती सोपं आहे। राईट द रिलेटेड वर्ड ॲज शोन इन एक्झाम्पल। जसं फॅमिली, फॅमिली इज द व्हेरी नाईस, फॅमिली इज हेल्थी, फॅमिली वेल्दी असं लिहू शकता। वर्ब लावायचं आहे तुम्हाला, स्पीक, स्पीकिंग वगैरे तुम्ही इथे लिहू शकता। डू ॲज डायरेक्ट इथे सुद्धा आहे। त्यानंतर तुम्हाला फर्स्ट पॅसेज असेल, सेक्शन सेकंड जो आहे प्रोज सीन पॅसेज आहे। तर हा पॅसेज सोडवणं फार गरजेचं आहे, कारण की पॅसेज जर तुम्ही वाचला नाही तर तुम्हाला उत्तर लिहिता येणार नाहीत। सर्वप्रथम हा पॅसेज पूर्ण वाचून घ्या। क्वेश्चन नंबर 2 मध्ये रीड द फॉलोइंग पॅसेज, डू ॲज ॲक्टिव्हिटीज। सर्वप्रथम आपल्या हातामध्ये क्वेश्चन पेपर पडल्यानंतर विद्यार्थी गांगरून जातात। इंग्लिशचा पेपर आहे, सर्वात कठीण आहे, कसा सुरू करायचा काय, परंतु काही घाबरू नका, शांत डोक्याने विचार करा। अतिशय सोपा पेपर असतो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा, स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला कळेल की उत्तरं लिहिण्याची पद्धत आणि त्याच्या ट्रिक्स काय असते। उत्तर जरी दिले नसतील मी तरी तुम्हाला ट्रिक्स मी फार सांगणार आहे। तत्पूर्वी चॅनलची नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि हाईप बटनावरती हाईप क्लिक करा, म्हणजे आपला व्हिडिओ जास्तीत जास्त वरती येईल। चला तर मग पहा, सर्वप्रथम पॅसेज वाचून घ्या। तुम्हाला इंग्लिश भाषा मराठीमध्ये ट्रान्सलेशन करून वर्ड जर समजले तर वेल अँड गुड, खूप चांगली गोष्ट आहे। परंतु आता पेपरच्या ऐन वेळेला तुम्हाला जर काही समजत नसेल, अभ्यास झाला नसेल, पाठांतरण झालं नसेल, तयारी नसेल, तर सगळ्या मुलांचा प्रश्न हाच असतो की इंग्लिशचं पाठांतरण काय करायचं, कुठे काय करायचं असतं। परंतु तुमच्याकडे जे डायजेस्ट आहे, पुस्तक आहे, त्यामध्ये असा एक पॅसेज दिलेला आहे आणि पॅसेजच्या खाली काही प्रश्न दिलेले असतात, त्यांचा जरी सराव केला तरी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुमच्या लक्षामध्ये येतं। इथे तुम्हाला ट्रू आणि फॉल्स आहे, हे कधी कळतं आणि ट्रू आणि फॉल्स जेव्हा तुम्ही पॅसेज वाचणार आहात। जशाच तसं वाक्य असेल तर ट्रू लिहा, जर असं चेंज असेल तर फॉल्स लिहा, साधी सोपी ट्रिक्स। सेकंड A2 मध्ये आहे कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स। आता पहा, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स म्हणजे तुम्हाला इथे मनाने काही लिहायचं नाहीये, हे वाक्य तुम्हाला पुस्तकमधून पाहून ॲज इट इज जसं आहे तसं उतरून काढायचं। त्यामुळे तुम्हाला इथे डोकं लावायचा विचार करायचा नाही, इथे तुम्हाला हातचे मार्क्स मिळणार आहेत। फाइंड द अपोजिट वर्ड फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज। आता पहा, अनसक्सेसफुल, अनसक्सेसफुलच्या रिलेटेड कुठलाही वर्ड दिसला तरी तो त्याचाच अर्थ आहे। पहा इथे, पहा तुम्हाला दाखवते, सक्सेसफुल आहे का या ठिकाणी, सक्सेसफुल, तर याचा उत्तर आपल्या इथेच भेटलं, सक्सेसफुल। हार्ड, याच्यामध्ये सॉफ्ट कुठेतरी असणार आहे। आउटसाइड, यामध्ये इनसाइड हा शब्द असणार आहे। पहा सेकंड लाईनला हा पहा, इनसाइड दिसला का, इनसाइड, आउटसाइड आणि इनसाइड असं। विकर, विकर असणार आहे स्ट्रॉंगर किंवा स्ट्रॉंगेस्ट, इथं आहे का पहा, इथे कुठेतरी स्ट्रॉंगर किंवा स्ट्रॉंगेस्ट असणारच। तर अशा प्रकारे तुम्ही इथे पहा स्ट्रॉंगर, स्ट्रॉंगर, तर तुम्हाला चारही शब्द एकाच ठिकाणी भेटलेले आहे। जेव्हा तुम्ही पॅसेज बारकाईने वाचणार तेव्हाच तुम्हाला ते कळणार आहे। तर एवढा सोपा ही पेपर लिहिण्याची पद्धत असते। दुसरा ॲड अ क्वेश्चन टॅग। ॲड अ क्वेश्चन टॅग म्हणजे काय करायचं, तुम्हाला क्वेश्चन बनवायचं आहे। नंतर डू हॅव गोल्स इन युअर लाईफ, दॅट एफर्ट विल यू मेक टू अचीव इट। पहा, जसं मराठी प्रश्नपत्रिकेमध्ये आपण सोमत पाहिलं, जसं हिंदी प्रश्नपत्रिकेमध्ये सोमत असतं, तसंच इंग्लिश विषयामध्ये सुद्धा सोमत असतं। पॅसेजच्या खाली 2 गुणांसाठी काय आहे इथे, डू यू हॅव गोल इन युअर लाईफ, तुमच्या लाईफमध्ये तुमचे काय ध्येय आहेत, त्यासाठी तुम्ही काय एफर्ट घेता किंवा काय अचिव्हमेंट केली आहे, हे तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये 2 ते 3 लाईनमध्ये लिहायचं आहे। चुकीचे लिहा, बरोबर लिहा, फक्त पॉझिटिव्ह लिहा, एवढीच एक रास्त अपेक्षा आहे। त्यानंतर दुसरा पॅसेज पाहूया आपण, सेक्शन 2 मधील आपण पहिला झाला, आता दुसरा रीड द पॅसेज, डू ॲज ॲक्टिव्हिटीज। यामध्ये पण आयडेंटिफाय द कॅरेक्टर प्लेस फ्रॉम द पॅसेज
तर पहिले 4 ऑप्शन तुम्हाला दिले आहेत. आय एम द वॉशरमॅन सन्स हू आय एम. वॉशरमॅनच्या मुलाचं नाव काय आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. आय एम अ स्वीपर हू आय एम, तर त्याचं नाव तुम्हाला स्वीपर कोण आहे या पॅसेजमध्ये त्याचं नाव लिहायचं आहे. आय एम ओनर ऑफ द बँक हू आय एम, आता ते तिथे बँकेचा उल्लेख असेल पॅसेजमध्ये, त्याचा उल्लेख तुम्हाला तिथे लिहायचा आहे, बँकेचं नाव मॅनेजरचं. देन आय एम अ प्लेस वेअर यू कॅन डिपॉझिट अँड विथड्रॉ द मनी हू आय एम, तिचं नाव आहे बँक. तर हा तो पॅसेज आहे, पूर्ण वाचून घ्या. त्यानंतर पहा अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स. जास्तीत जास्त सराव करा, प्रॅक्टिस करा. खूप साऱ्या जुन्या मागील काही वर्षांच्या प्रश्नोत्तरी आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत. तुम्ही जाऊन प्लेलिस्टमध्ये सर्च करू शकता, पाहू शकता. स्वाध्यायसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे इयत्ता 10वीचा. बाकीच्या विषयांचं आत्ता काम चालू आहे. तुम्हाला काही हवं असेल तर कमेंट्स करा. चॅनलवरती खूप सारे प्लेलिस्टमध्ये तुम्ही सर्च करू शकता. स्वाध्याय पहा, प्रश्नपत्रिका पहा, सराव करा आणि सर्वांनी जास्तीत जास्त चांगल्या मार्काने पास व्हा. तर हे पहा तुम्ही, मॅच द डिस्क्राईब वर्ड्स इन द नाउन. ए आणि बी. स्मॉल, प्रेस, रेग्युलर, पुअर, मॅन, पे, क्लोथ, ब्रूम. तर अशा प्रकारे तुम्ही नाउनच्या काय करायचे, डिस्क्रायबिंग वर्डचं जोड्या लावायचे आहेत. ही स्वेप द स्टेप, बिगिन युअर सेंटेन्स इज दिस स्टेप, दिस स्टेप्स लावायचं आहे. ही कॉल्ड आउट द नथू, रिराईट द सेंटेन्स पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्यू टेन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. देन सेक्शन थर्ड्स आहे आपला पास. सेक्शन थर्डमध्ये आपला आहे पोएट्री. काय आहे पोएट्रीमध्ये पाहूया आपण. रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट केअरफुली, डू इज ॲक्टिव्हिटीज, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द सेंटेन्स. आपला हे सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे कवितेच्या माध्यमातून. कविता तुम्हाला पुढच्या पानावर दिलेली आहे. द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम द स्टँड फॉर वॉट इज, माईट का राईट, तर राईट असणार आहे. द पोल वॉन्ट टू सी द टीनेज इयर्स हॅव बीन द डॅश डॅश ऑफ हिज वाईफ, बेस्ट असणार आहे. तर पहा इथे तुम्हाला पोएम दिलेली आहे आणि त्या पोएमच्या पुढे काही प्रश्न दिले आहेत. ए टू दिलं आहे, कम्प्लीट द वेव, द रोड ऑफ लाईफ लीड्स, दोन्ही ठिकाणी ते उत्तरं लिहून काढा. याला सुद्धा सोमत लिहिलं आहे. पहा राईट द 2 पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द प्रेझेंट वन. सोमत नाही, इथे रायमिंग वर्ड्स लिहायचे. तुम्हाला काय येणार इथे पहा, रोड, लॉर्ड, ड्रेसेस, नंतर राईट, माईट, देन आफ्टर मेक, टेक, लाईफ, वाईफ असे शब्द तिथे तुम्हाला येतील. त्यानंतर दुसरी एक कविता आहे पहा. रीड द फॉलोइंग केअरफुली अँड रिराईट ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम गिवन द फॉलोइंग पॉईंट्स. ॲप्रिशिएशन ऑफ पोएम म्हणजे कवितेचं तुम्हाला सर्व माहिती लिहायची. ही कविता याचं टायटल लिहायचं आहे, लेखकाचं नाव लिहायचं आहे, नंतर रायमिंग स्कीम ए बी बी सी सी काय आहे ती लिहायची आहे, फिगर ऑफ द स्पीच काय आहे ते लिहायचं आहे, आणि थीम काय आहे, सेंट्रल आयडिया काय आहे, म्हणजे यांचा अर्थ काय आहे, कोणत्या अर्थ कविता बनवलेली आहे, एवढं सगळं तुम्हाला लिहायचं आहे. देन आफ्टर सेक्शन नंबर 4 नॉन टेक्स्टुअल पॅसेज, म्हणजे पुस्तकाच्या बाहेरील जो पॅसेज असतो त्यावरती आपल्याला हा सेक्शन चौथा जो आहे तो आपला करायचा आहे. रीड द फॉलोइंग पॅसेज ऑफ द डू ॲज ॲक्टिव्हिटीज आहेत तुम्हाला 1, 2, 3, 4 प्रकारे. तर तुम्हाला ते 4 ॲक्टिव्हिटी करणं फार गरजेचं आहे, कारण की तुम्हाला पॅसेजमध्ये दिलेलं आहे. काही घाबरून जायचं नाही, पॅसेज एकदा कंप्लीट रीड करा म्हणजे तुम्हाला समजेल. तर हे कधी शक्य होणार आहे, जेव्हा तुम्ही बारकाईने पॅसेज रीड करायला सुरुवात करणार आहात तेव्हा तुमच्यासमोर एक एक शब्द किंवा एक एक सेंटेन्स येणार आहे आणि त्याच वेळेस तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार आहे, बरोबर की नाही. म्हणजे तुम्हाला आधी प्रश्न वाचून घ्या आणि लगेच पॅसेजला सुरुवात करा, म्हणजे कोणतं उत्तर कुठे आहे लगेच तुम्हाला भेटेल. कंप्लीट द वेब सुटेबल वर्ड ऑफ द पॅसेंजर, फॅसिलिटीज प्रोव्हाइड बाय द मोबाईल फोन. इंग्लिश विषयासारखा आणि मराठी हिंदी विषयासारखा अतिशय सोपा पेपर कोणताच नाही आहे, कारण उत्तरं तुम्हाला समोरच शोधायचे आहेत, हे लक्षात घ्या. ज्याचं वाचन चांगलं असेल त्याला नक्कीच मार्क्स मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही वाचन समृद्ध करा, पेपर वाचा, प्रश्नपत्रिका वाचून घ्या, धड्यांचा सराव करा, डायजेस्टमधून रीडिंग करा, अपेक्षितमधून रीडिंग करा, पुस्तकं वाचा, म्हणजे तुम्हाला मार्क्स चांगले मिळतील. राईट द अपोजिट ऑफ द फॉलोइंग वर्ड इन पॅसेज. पहा तुम्हाला बाहेरचे सुद्धा लिहिलीचे नाही आहेत, विरुद्धार्थी समार्थी शब्द जे आहेत ते तुम्हाला पॅसेजमध्ये दिले आहेत. फ्रॉम द पॅसेज. एनिमी म्हणजे शत्रू, त्याचं काय येईल, मित्र म्हणजे फ्रेंड येईल. आर्टिफिशियल म्हणजे मानवाने बनवलेलं, नॅचरल इथे नॅचरल येईल. बॅडचं इथं गुड येईल. लाईटचं इथे काय येईल, अंधार किंवा डार्क असेल शब्द. तर अशा प्रकारे तुम्ही इथे लिहू शकता. यू कॅन सेंड द रिसिव्ह मेसेज, रिराईट इज एबल टू शब्द टाकायचा आहे. मेनी मोबाईल प्रोव्हाइड बाय फॅसिलिटीज ऑफ द कॅमेरा, चेंज द व्हॉइस करायचा आहे. डू यू विश यू अ मोबाईल फोन, व्हाय. हा तुमचं सोमत आहे, हे जे आहे ना आपला पेन चालत नाही आहे, सोमत आहे. डू
यू विश यू हॅव द मोबाईल फोन. तुमची काय इच्छा आहे, तुम्हाला मोबाईल फोन हवा आहे आणि का हवा आहे, तुम्ही काय करणार आहात, मोबाईलचा वापर योग्य की अयोग्य हे तुमच्या शब्दामध्ये 2-4 ओळीमध्ये तुम्ही लिहू शकता. खरं तर मोबाईलमुळे फायदे झाले, जग जवळ आलं, सगळं काही खरं असताना सुद्धा मोबाईलमुळे तोटे तेवढे झालेले आहे. शारीरिक व्याधी, डोळ्यांचे त्रास, त्यानंतर पाठीचा मणका, मेंदूची रचना, मेंदू निष्क्रिय झालेला आहे. गेमिंगमुळे लहान मुलं व्यसनाधीन झालेले आहेत सतत गेम खेळून. तर अशा प्रकारचे अनेक विकार, आजार आपल्याला जडलेले आहेत या मोबाईलमुळे. त्यामुळे मोबाईल हा आपला फायद्याचा नाही आहे. तर तुम्ही तिथे काय लिहायचं तुमच्या हिशोबाने लिहून टाका, काही लिहिलं तरी चालेल. रीड द पॅसेज गिवन. क्वेश्चन नंबर 4. रीड द राईट समरी ऑफ द सजेस्ट सुटेबल द टायटल अँड समरी. तुम्हाला एक समरी वाचून घ्या, तुम्हाला जे योग्य वाटेल त्याला टायटल देऊन टाका. रायटिंग स्किल आहे हे तुमचं रायटिंग स्किल. तर रायटिंग स्किल येणं फार गरजेचं आहे. 5 मार्क्ससाठी तुम्हाला लेटर रायटिंग आहे. A1 आणि A2. A1 म्हणजे इन्फॉर्मल, A2 म्हणजे फॉर्मल. इन्फॉर्मल तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही लिहा. रायटिंग स्किल हे कंपल्सरी सोडवायचंच आहे. ओके. देन आफ्टर तुम्हाला इथे पत्रलेखन कसं आहे ते सर्व दिलेलं आहे इथे. टूर्स अँड ट्रॅव्हल अमरावती वगैरे सर्व. देन डायलॉग्स रायटिंग, स्पीच रायटिंग. B1 आणि B2 2 दिले, तुम्ही कुठलेही लिहा दोन्हीपैकी. स्पीच रायटिंग किंवा डायलॉग रायटिंग ऑफ वन ऑफ देम फॉलोइंग. दोन्हीपैकी डायलॉग रायटिंग लिहा, म्हणजे याला संवाद लेखन सुद्धा म्हणतात. किंवा इकडे पहा तुम्हाला स्पीच रायटिंग दिलेलं आहे. स्पीच रायटिंग म्हणजे तुम्हाला इथे पूर्ण हे दिलेलं आहे, काय बोलतो आपण, चार्ट दिलेला आहे. तो चार्ट तुम्हाला पॅसेजमध्ये कन्वर्ट करायचा आहे. पॉईंट दिले. इंडिया, सोशल हिस्ट्री, डेमोक्रेटिक अँड सेक्युलर स्टेट, फ्रीडम, हँडवर्किंग, हेल्पफुल, पीपल, डिफरंट रिलीजन, कोएक्झिल हार्मोनी, पीस लविंग, सेक्जुअल अंडरस्टँडिंग, नॅचरल अंडरस्टँडिंग, thereafter national intrigues, feeling of the love brotherhood and the peaceful of coexistence, cooperation, an example of the word, unity of the university, love of the nation and social. तर अशा प्रकारे इंडियाचे पॉईंट दिले, ते पॉईंट तुम्हाला जोडायचे आहेत. म्हणजेच इंडिया, युनिटी ऑफ द युनिव्हर्सिटी किंवा डायव्हर्सिटी, म्हणजे विविधतेमध्ये एकता कशी येईल, साधता येईल, हे तुम्हाला तिथे लिहायचं आहे. की भारतामध्ये जरी अनेक आमच्या जाती, अनेक आमचे धर्म, तरी अभंग राहू दे आमचे सदैव आमचे नाते. म्हणजे कसं की आपल्या जाती धर्म जरी वेगळे असतील, अनेक हे जरी असतील, तरी आपण सर्व एकत्र आहोत. कारण इंडिया हा आपला भारत देश आणि आपण सर्व भारतीय आहोत. म्हणून युनिटी इज द डायव्हर्सिटी हे आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. आणि खूप छान पद्धतीने तुम्ही लिहू शकता. 6 आहे इन्फॉर्मल ट्रान्सफर. A1 आणि A2 दोन्हीपैकी एक लिहू शकता. वर्बल टू नॉन वर्बल आणि नॉन वर्बल टू वर्बल. इथे पहा नॉन वर्बल टू वर्बल. इथे तुम्हाला नॉन वर्बल म्हणजे बॉक्समध्ये दिले. यूज ऑफ मोबाईल. मोबाईलचे काय काय फायदे आहेत. रेडिओ ऐकता येतो, इंटरनेटशी जोडलेला असतो, SMS सेवा फास्ट आहे, सोशल नेटवर्किंग फास्ट आहे, म्युझिक हवी तेवढी बोलता येते, कॉलिंग करता येतं आणि व्हॉइसमेल करता येतो, हे त्याचे फायदे आहेत. तर हे सगळे तुम्हाला पॅसेज टाईप लिहायचं आहे. त्याला आपण बोलतो नॉन वर्बल टू वर्बल. ओके. A1 आणि A2 मध्ये काय आहे, वर्बल टू नॉन वर्बल. म्हणजे काय, तुम्हाला पॅसेज दिलेला आहे. हा पॅसेज तुम्हाला काय करायचं आहे, या चार्टप्रमाणे बनवायचा आहे. वेगळ्या पद्धतीने तुम्ही चार्ट बनवला तरी चालेल. अशा प्रकारे तुम्ही हा 6 क्वेश्चन करायचा आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर प्रश्नपत्रिका सोडतच आहात, प्रॅक्टिस करतच आहात, पण तो हा व्हिडिओ आपल्या प्रत्येकाने आपल्या एका मित्रापर्यंत किंवा 2 मित्रापर्यंत नक्की जरूर पोहोचवा. कारण त्यांनासुद्धा याचा फायदा होणार आहे. परीक्षा नुकत्याच चालू आहेत, काहींच्या होतील, काहींच्या असणार आहे दिवाळीनंतर. जे काही असेल ते, परंतु जास्तीत जास्त जितका सराव अधिक होईल तितके मार्क्स तुम्हाला चांगले मिळतील. मागील काही वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी चॅनलला व्हिजिट करा, प्लेलिस्टला व्हिजिट करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. गॅस्ट्रो इंटरनॅशनल डिस्कवर हा ऑलरेडी तुम्हाला चार्ट दिले. चार्टमध्ये किमती संख्या अक्षरं टाकायची आहेत. एक्सपांड द 3 B1 आणि B2. एक्सपांड द फॉलोइंग देम. अ फ्रेंड इज नीडेड, इज अ फ्रेंड इंडीड. गिव द सुटेबल टायटल फॉर दिस. तुम्हाला एक्सपांड करायचे, गोष्टी टाईप लिहायचं आहे आणि त्याला सुटेबल टायटल द्यायचं आहे. युअर क्लास विजिटेड टू प्लेस द नॅचरल ब्युटी. राईट द रिपोर्ट ऑफ द पिकनिक ऑफ द स्कूल मॅगझिन. यू मे यूज द फॉलोइंग क्वेश्चन्स ऑफ गाईडलाईन्स. खाली काही प्रश्न दिले आहेत, त्या प्रश्नांचे गाईडलाईन्स पाहून तुम्ही त्या प्रश्नांची उत्तर लिहायची आहेत. आणि त्या प्रकारे तुम्ही असं समजून घ्या की एका ठिकाणी तुम्ही व्हिजिट दिली आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला रिपोर्ट बनवायचा आहे. तर काय काय रिपोर्ट करणार, पिकनिकला गेल्यानंतर काय काय पॉईंट लिहिणार, हे खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही पॉईंट काढले. तुम्हाला इथे 9 ते 10 प्रश्न विचारले आहेत. वेन डिड यू गो, तुम्ही कधी जाणार आहात. हाऊ मेनी स्टुडंट वेअर देअर, किती जण जाणार आहात. व्हॉट काइंड ऑफ द बर्ड्स वेअर द जे सीन, तुम्ही कोणत्या प्रकारचे पक्षी तिथे पाहिले. हाऊ डिड यू गो देअर, कसे जाणार आहात. व्हॉट डिड यू सी देअर, काय करणार आहात. व्हॉट डिड यू सी युअर लंच अँड वेअर.
तिथे तुम्ही कोणतं जेवण करणार, केव्हा करणार आणि कुठे करणार. हाऊ डिड यू स्पेंड आफ्टरनून, दुपारी तुम्ही वेळ कसा घालवणार आहात. हाऊ डिड यू एन्जॉय देअर पिकनिक, तुम्ही पिकनिकमध्ये एन्जॉय कसं करणार आहात. वेन डिड युअर रिटर्न कधी येणार आहात, अशा प्रकारे. आणि शेवटचं सेक्शन आहे 5वा, स्किल डेव्हलपमेंट. हा डेव्हलपमेंटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. यामध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन असणार आहे 5 गुणांसाठी. मार्क्स जाता कामा नये. ज्यांचं वाचन समृद्ध असेल, डिक्शनरी वाचत असतील, त्यांसाठी हा प्रश्न म्हणजे अगदी छान असणार आहे. तर ट्रान्सलेशनमध्ये तुम्हाला काही वर्ड दिले आहेत, ते मिनिंग मराठीमध्ये करायचे आहे. ज्या मीडियममध्ये तुम्ही आहात त्या मीडियममध्ये. हेरिटेज, सक्सेस, गार्डन, पिकनिक, सायंटिस्ट, मीडियम हे शब्द आपण दररोज वापरतो, परंतु याचा मराठीत अर्थ आपला येत नाही. तर लिहायचं आहे. हेरिटेज म्हणजे